हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 10. निष्कुल प्रवृत्ती ही निस्संग हीच वृत्ती. अहंकार राजा आहे. अहंकार, अहमन्यता, अभिमान हेच महाबलाढ्य आहेत. तेच आपल्या जीवनावर राज्य करतात. तेच आपला राजा आहेत. त्यांनी डोलावे, आपण हलावे. त्यांनी इशारा करावा, आपण पळावे. त्यांनी रुसावे, आपण फुगावे. त्यांनी दरबार भरवावा, आपण हजेरी लावावी. त्यांनी कामना, वासना, इच्छा, अपेक्षा हे मानकरी नेमावे. मानकऱ्यांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, माया असे अनेक सैनिक गोळा करावेत. या सर्वांनी आपल्या जीवनावर राज्य करावे. आपल्याला काहीही किंमत नाही. आपल्याला मत नाही. आपल्याला आपले जीवन नाही. जे काही आहे ते या राजांचे आहे, मानकऱ्यांचे आहे, सैनिकांचे आहे. हे तो श्रींचे राज्य आहे. वास्तवात हे तो श्रींचे राज्य आहे. येथे अंतरात्म्याचे राज्य आहे. येथे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, माया यांचा काहीही संबंध नाही. येथे कामना, वासना, इच्छा, अपेक्षा यांचा प्रश्नच नाही. येथे अहंकार, अहमन्यता, अभिमान हे अस्तित्वातच नाहीत. जे नाही त्यांचा संबंध मानणे चूक आहे. यासाठी निस्संग हीच वृत्ती पाहिजे. भौतिक वस्तू जगत मिथ्या आहे. देहभाव मिथ्या आहे. भौतिक वस्तू जगतासाठी संग नको. भौतिक वस्तू जगताची गरज केवळ देह जीवित ठेवणे एवढीच आहे. त्यांनी राज्य करायचे नाही, तर आत्म्याचे रक्षण करणे एवढेच करायचे आहे. आचार्याने मालकांसाठी स्वयंपाक करायचा आहे. त्याने तो सेवन करायचा नाही. यास्तव लक्षात घ्यावे की आत्मभाव सत्य आहे. आत्मभाव सतत जागृत ठेवला की तो सत्य आहे याची प्रचिती येते. त्यापुढे देहभाव क्षीण होतो. मुळावरच घाव घालावा. झाडाच्या मुळावरच घाव घातला की फांद्या आपोआप गळून पडतात. देहभाव क्षीण झाला की त्यामुळे अहंकार, अहमन्यता, अभिमान हे राजे नष्ट होतात. मुळावरच घाव घातला की कामना, वासना, इच्छा, अपेक्षा हे मानकरी आपोआप निष्क्रिय होतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, माया हे सैनिक पळून जातात. यासाठी निस्संग ही वृत्ती असली की आत्मभाव उदित होतो. निर्वाणाच्या यात्रेचा मार्ग मोकळा होतो. आता पुढचा मंत्र क्रमांक 11. निष्केवल ज्ञानम. केवळ ज्ञान हीच अवस्था. त्रिपुटी. आपल्या जीवनामध्ये अनेक त्रिपुटी आहेत. आपली प्रत्येक हालचाल ही त्रिपुटीच असते. आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा तेथे कर्म करणारा, कर्म करून घेणारा आणि होत असलेले कर्म अशी त्रिपुटी असते. आपण जेव्हा दुसऱ्यासाठी कर्म करतो तेव्हा आपल्यासाठी आपण कर्म करणारे महत्त्वाचे असतो. आपल्या दृष्टीने कर्म महत्त्वाचे नसते. आपण कर्म उरकतो आणि मोबदल्याचे धनी होतो. हेच काम आपण स्वतःसाठी करत असलो तर त्याऐवजी आपल्यासाठी कर्म महत्त्वाचे असते. आपण कर्म कसे सुरेख करतो. गाणे ऐकताना गाणारा गवई, आपण ऐकत असलेले आणि ते गाणे अशी त्रिपुटी असते. येथे गाणारा आपला मुलगा मुलगी असेल तर त्यावेळी आपल्यासाठी गाणारा महत्त्वाचा असतो. आपण गाणे ऐकत नाही तर गाणाऱ्याचा उदो होत आहे का इकडे आपले लक्ष असते. परंतु जर आपल्याला गाण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर गाणारा गवई ऐकत असलेले आपण स्वतः, गाणारा गवई ऐकत असलेले आपण स्वतः अशा दोहोंनाही विसरून आपण केवळ गाणेच तेवढे ऐकले पाहिजे. तरच त्या नादब्रह्माचा आस्वाद घेता येईल. अशा वेळी तेथे आपल्यासाठी इतर सर्व विरून जाऊन केवळ गाणे तेवढेच असायला पाहिजे.
आपणच ते आपल्यासाठी इतर सर्व विरून जाऊन केवळ गाणे तेवढेच असायला पाहिजे. आपणच ते गाणे झाले पाहिजे. केवल ज्ञान. येथे ऋषी सांगत आहेत की निर्वाण यात्रेकरूला केवळ निर्वाण ज्ञान तेवढेच शिल्लक असले पाहिजे. त्याच्यासाठी बाकी सर्व काही लुप्त झाले पाहिजे. ज्ञान देणारा गुरु, ज्ञान घेणारा योगी हे दोन्हीही लुप्त झाले पाहिजे. ज्ञान देणाराच काय, तर त्याने स्वतःलाही विसरायचे आहे. केवळ निर्वाणावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे. द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना आंब्याच्या झाडावरील लाकडी पक्षाचा डोळा फोडायला नेम धरायला सांगितले. अर्जुन सोडून इतरांना ते झाड, त्याची पाने, त्यावरील आंबे इत्यादी सर्व काही दिसत होते. अर्जुन एकमेव असा होता की ज्याला केवळ त्या लाकडी पक्षाचा डोळा तेवढाच दिसत होता. म्हणूनच पुढे तो जगज्जेता धनुर्धारी योद्धा झाला. निर्वाण योग्याचे इतर प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे भान नष्ट झाले पाहिजे. त्याच्या दृष्टीने या जगतात आता काहीही शिल्लक नाही. निर्वाण यात्रा होत आहे. निर्वाण यात्रा प्रवाहित होत आहे. केवळ हेच ज्ञान शिल्लक असले पाहिजे. हरिओम.